अरे जयंता, जयंता, अरे जयंता, तू आली इथं. जयंता, अरे तुझ्याकडे माहित आहे माझ्याकडे येण्याचं दुसरं तिसरं कारण नाही. कारण आहे म्हणजे पैसा. जयंता, आपल्या घरावर आभाळ पोचतले आणि नुकताच बाबा सुद्धा गेले. आईची तब्येत सुद्धा दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि डॉक्टरांनी तिला बरी करण्यासाठी 1 लाखाचा खर्च सांगितला आहे. जयंता, म्हणजे ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस आईला माझी गरज नाही पडली, हा, आणि आता तिला माझी गरज पडली. अरे हट, तिला माझी गरज नाही, तिला माझ्याकडे असलेल्या त्या श्रीमंतीची गरज. समजलंस? नाही जयंता, नाही. अरे त्या माऊलीला यातलं काही माहित नाही. अरे तिला फक्त एवढेच माहित आहे ते म्हणजे आपल्या बाळावर असणारं खरं खुरं प्रेम. हे अजूनही तुझ्यासाठी तिचं काळी तिळतीळ तुटते. मग तू स्वतःला असा पोरका समजून का घेतो जयंता? अरे पोरका तर मी त्याच वेळेस झालो होतो ज्या वेळेस ते घर सोडून आलो होतो. समजलं? त्यावेळेस माझी कोणी नाही तर आताही माझी या जगात कोणी नाही. समजलंस? नाही जयंता, नाही. अरे असं म्हणून आईच्या जीवाशी खेळ करू नकोस. तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून अरे माझं आयुष्य जरी मागितलंस ना तरी हातात मी तुझ्या चरणावरती अर्पण करीन. जाईल म्हणजे मी पैसे द्यावा आणि त्याचा श्रेय मात्र तुला मिळावा. हे बघ, मला नाही द्यायचे कुणाला पैसे आणि नाही पाहिजेत मला कुणाच्या उपकाराची परतफेड. समजलंस? अहो, आपल्या लहान भावाचं एवढं सोडून घ्यायचं नसतं, हो की नाही? तुम्ही मला ओळखलं? आय मीन कसं ओळखणार आहे? मी तुमची सून नाही. तुला माहिती आहे की निदान आहे तर कशासाठी? मला माहिती आहे, सगळं काही माहिती. आणि हे बघा जयंत, आपली इतकी सारी प्रॉपर्टी आहे, मग आपण आपल्या लोकांना मदत करणार आहे की कुणाला मदत करणार आहे? हो, दिली असती, पण एवढ्या सहजासहजी का? जयंत, आज ही वेळ यांच्यावर आली आहे, कदाचित उद्या तीच वेळ आपल्यावर आली आहे. मग आपण काय करणार? हो ना? तुम्ही खर्च करू नका, काळजी करू नका. आपण यांना मदत करणार आहे तर कुणाला मदत करणार? बघितलंस या घराण्यातले संस्कार तुमच्यासारख्या अडाण्यांना काय करतील? संस्कार सीट. मनोज, ठीक आहे, काळजी घे स्वतःच. मनोज, चल ठीक आहे, येतो. हा, तर तुम्हाला तुमच्या आईच्या उपचारांसाठी पैसे हवेत, राईट? खरंच तुमचे उपकार नाही विसरणार. परमेश्वरा, त्या बाईवरती हात उघडला होता मी. आज त्याच बाईच्या हातून माझ्या आईचा प्राण वाचत आहे. खरंच मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं परमेश्वरा. आज साक्षात तू घडून आणलास रे परमेश्वरा, तूच घडून आणलास. खरंच बाईसाहेब, तू उपकार झाले तुमचे. खरंच मला माहित नव्हतं. पण मला माहिती होतं तू असंच येणार आहेस, असाच येणार आहेस आणि माझ्या तावडीत सापडणार आहे. अडकीत त्यात कशी सुपारी सापडते ना, ही माझ्यावरती सारी खोटी दया होती. तर काय वाटलं तुला की मी तुझ्यावरती इतके सहजासहजी आणि हे पैसे तुला इतके सहजासहजी दे? नाही, अजूनही माझ्या गाल्यावर मारलेल्या थापडाची आज मी विसरलेली नाहीये आणि त्याच्यामुळे पुढे हिशोब चुकता केल्याशिवाय मी तुला असं जाऊन देणार. पैसे हवेत तुला? होय बाईसाहेब, पैसे हवेत. होय, पैशाची गरज आहे तुमच्या. पैसे पैसे खरंच मला पैशाची गरज आहे पैसे मला पैसे द्या. त्या दिवशी याचं वाघासारखं डबकाळी फोडत असतं. काय झालं? हा, असं भिकाऱ्यासारखं भीक मागतोय. त्या दिवशी तू काय दाखवला होतास? आठव, काय दाखवलं होतास त्या दिवशी? की मला विकत घेण्याची तुझी अवकात नाही. ही आहे माझी अवकात. आठव, काय बोललो होता? आठव की तू माझी गरमी उतरवणार. गरमी अशी उतरवायची असते हे दाखवायला माझा हा दुसरा थांबा.
तुला असं मारायचं नव्हतं, मला तुला माझ्या पायात लोटांगण घालून बघायचं. या बघायला माफ करा पैसे, माफ करा. आता खरंच तुझी तयारी, खरंच तयारी. पण मी तरी काय करू? आमच्या या घराण्याचा रिवाज आहे रे की या घराण्यात कुणाला भीक म्हणून दानधर्म सुद्धा करता येत नाही. मी तरी काय करू? माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपण एक काम करूया का? तुला कुत्रा होता येतं? नक्की येतं? सांग कसं करते? कुत्रा कसं होतं सांग. कुत्रा कसा होतो? आपल्या मालकाच्या मागे 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 फिरतो. अरे भूत, जोरदार भूत. अरे 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 वासू कुमार, काय तुझी दशा झाली रे? काय दशा झाली आहे? अरे निघणार. आई, तुमचे फार उपकार झाले माझ्यावरती. होय आई, अगं मी तुला वचन दिलं होतं ना की मी तुझ्यासाठी पैसे घेऊन येणार म्हणून. खरंच आई, आज मी माझ्या वचनाला जिंकलो येईल. अगं बघ 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 आई, मी तुझ्यासाठी पैसे घेऊन येतोय. वचनाला जिंकलो म्हणजे 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 माणसी हरली नाही. वचनाला जिंकलं म्हणजे ओ माय गॉड, नाही. मी इतक्या सहजासहजी नाही हरू शकत. मी इतक्या सहजासहजी नाही हरू शकत. नाही काय. ओके वेट वेट. हॅलो, हा वॉचमॅन, मी बोलते. मानसी बोलते मी. हां, आता बघ माझ्या फ्लॅटच्या बाहेर एक माणूस निघालाय. हा तोच. त्याच्या हातात काहीतरी नाही, त्याच्या हातात पैसे आहेत. त्या फ्लॅटमध्ये चोरी करून गेलाय तो. हो, मला ते पैसे परत आणून दे. काहीही कर, मला ते पैसे परत आणून दे. हातपाय तोड त्याचे नाही. मी तुला एक्स्ट्रा चार्जेस देईल, पण आधी माझे पैसे परत आणून दे. हो प्लीज, लवकर आणून दे प्लीज. नाही त्याला मारायचं नाही. हातपाय तोडायचे आहेत त्याचे. मारू नकोस. नंतर सांग